हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. स्टेशनवरून येताना खूप साऱ्या ना रानटी भाज्या मिळाल्या. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या होत्या. इथे मशरूम होतं गावठी आणि जे आपलं केळं असतं त्याचं फूलसुद्धा होतं. आणि मी रस्त्याला लागली होती. दीपक फोन केला कुठेच, तर मी चालतच होती, तर मध्येच मिळालं आणि मध्येच पाऊस आला होता. भूक लागली होती म्हणून माझ्या दिरांनी छान असं दुबईवरून चॉकलेट आणले होते. ते सुद्धा ते खात होती, कारण त्याच्या आतमध्ये खजूर वगैरे होते तिघांनी. आणि मला म्हणतो एकटी एकटी खा, मला देऊ नकोस. आणि बघा आयेशला दिलं ना, तर त्याने मला खाताना बघितलं आणि जाम रडायला लागला होता. आज आहे गुरुवार, तर म्हटली चला काळ्या वाटाण्याची भाजी करूया. आणि उसळच करणार होती, पण नंतर विचार केला की चला आपण हे पिठी पडूया. पिठी, भात आणि काळ्या वाटाण्याची सुकी भाजी, त्यासोबतच भाकरी पण म्हटली सोबत. कुकर होते तोपर्यंत आयनशी थोडीशी स्टडी घेऊया म्हणून मग इथे थोडेसे त्याचा होमवर्क होता, तो सुद्धा कंप्लीट केला. रोज तो काय करतो, स्कूलमध्ये काय करतो, आणि आम्हाला तसं त्याचा होमवर्क रोज घ्यायला मिळत नाही, म्हणून मग त्याला ट्यूशन लावलं आहे. आणि रोज ट्यूशनमध्ये सुद्धा काय होतं हे सुद्धा मी डेलीमध्ये बघत असते, एक 10-15 मिनटं काढून. त्यानंतर माझी कुकर छान झाली होती, पटकन भाकऱ्या करून घेतल्या होत्या. भाकऱ्या मी फक्त ज्वारीच्या करते, ह्याच्यामध्ये जराही तांदूळ मिक्स नाही, फक्त ज्वारी असते. त्यामुळे पटकन एक दोन तासाच्या आतमध्ये खाऊन मोकळ होतो. आणि एक मी लपून क्लिप घेतली, दोघांचं गाणं चालू होतं तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झाली होती. आणि इथे पटकन मी मस्त मोड आलेली उसळ करून घेते. सो असं होतं माझा मिनी ब्लॉग. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.